नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 9वी राज्यशास्त्र या व्हिडिओमध्ये मी प्रकाश जोशी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये पाठ दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल मागच्या तासाला आपण अभ्यास केली आहे। आज आपण या पाठामध्ये जो पुढचा भाग आहे तो मुद्दा सुरू होईल आपला तो मुद्दा बघणार आहोत, राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण। पुढचा मुद्दा सुरू होतो आपला राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण परराष्ट्र धोरण। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या तासाला बघितलं राष्ट्रीय हित म्हणजे काय आणि परराष्ट्र धोरण म्हणजे काय। आता या दोघांचा कसा समन्वय आहे हे आपण बघणार आहोत। आज संरक्षण आणि आर्थिक विकास आपण मागच्या वेळेला बघितलं की हे जे दोन घटक आहेत, संरक्षण आणि आर्थिक विकास, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल, या दोघांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण हे आखलं जाते। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। या दोन्ही गोष्टी महत्वाच्या देशामध्ये आणि तेव्हा परराष्ट्र धोरण हे आखलं जाऊ शकतं म्हणजे आखलं जातं। हे जे आहे परराष्ट्र धोरण हे आपल्याला प्राप्त करण्याचे एक साधन आहे आणि परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार हितसंबंधामध्ये सुद्धा बदल होत असतात आणि त्या बदलांचं प्रतिबिंब आपल्या या परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येत असतं। म्हणूनच असं म्हटलं जातं की परराष्ट्र धोरण हे प्रवाही असतं। परराष्ट्र धोरण हे प्रवाही असतं। परराष्ट्र धोरण प्रवाही असतं। आता प्रवाही म्हणजे काय, तर काळानुसार बदलणार असतं। आपल्याला कशा प्रकारचं ते परराष्ट्र धोरण ठरवायचं आहे तर तो काळ जसा असेल त्या काळानुसार ते धोरण बदलावं लागतं आणि म्हणून त्याला म्हणतात परराष्ट्र धोरण प्रवाही असतो। आता कसं बघा, परिस्थिती आणि काळ बदलला की त्या ठिकाणी धोरणामध्ये बदल होत असतो। परिस्थिती आणि काळ बदलला की तो धोरणामध्ये बदल होत असतो आणि काही जे देश असतात त्या देशांचं परराष्ट्र धोरण हे काही शाश्वत मूल्यांवरती आधारलेलं असतं। उदाहरणार्थ आपल्या भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे आपल्या आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेलं आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे आपल्या भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे जे आहे की जे शाश्वत मूल्यावर आधारित असतं, त्याच्यामध्ये शांतता, त्याचबरोबर मानवी हक्क, त्याचबरोबर सुरक्षितता, ही जी मूल्य आहेत या मूल्यांवर आधारित आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण हे अवलंबून आहे, म्हणजे आधारलेलं आहे। जर अशा प्रकारचं शाश्वत मूल्यावर काही परराष्ट्र धोरण आधारलेलं काही देशांचं काही राष्ट्रांचं विद्यार्थी मित्रांनो असतं,
ते आपण पाहिलं की भारताचं कशा प्रकारे या शाश्वत मूल्यावर आधारलेलं हे परराष्ट्र धोरण आहे. आणि हे जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे काही घटक आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. हा मुद्दा इथे आपला संपलाय. मला खात्री तुम्हाला हा मुद्दा लक्षात आला असेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मित्रमैत्रिणींनो, आपण पुढचा मुद्दा बघतोय आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरत असते. परंतु हे जे धोरण आहे हे धोरण ठरवत असताना अनेक घटकांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. आता ते कोणकोणते घटक आहेत तर आपण एक एक घटकाचा आपण विचार करूया. पहिला घटक आहे देशाचे भौगोलिक स्थान. पहिला आहे देशाचे भौगोलिक स्थान परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नकाशा पाहिलाय, पृथ्वी गोल पाहिलेला आहे. त्याच्यावरती काय आहे पृथ्वी गोलवर किंवा नकाशामध्ये देश आहेत, अनेक देश आहेत, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो नकाशा आहे, राजकीय नकाशा म्हणा किंवा पृथ्वी गोल म्हणा, तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की त्या प्रत्येक देशाचं त्या नकाशावरती स्थान दिलेलं आहे. बरोबर. मग हे जे स्थान दिलेलं आहे तर तुमच्या आणखी असं लक्षात येईल पुढे जर तुम्ही बघितलं की काही देश हे एकमेकांपासून लांब अंतरावर आहे. काही देश एकमेकांपासून लांब अंतरावर आहे. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया आणि जपान ही राष्ट्र एकमेकांपासून लांब आहेत. तर काही राष्ट्र तुम्हाला लक्षात येईल की शेजारी शेजारी आहेत. काही राष्ट्र अगदी शेजारी. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, सुदान, अशा प्रकारची जी राष्ट्र आहेत, तुम्ही जगाचा नकाशा बघा, ही अत्यंत काही जवळ आहे, काही लांब आहेत. आपण उदाहरण बघितलं. आता ही जवळ असणारी राष्ट्र आपण बघितलं की कोणकोणती राष्ट्र जवळ आहेत. तर काही राष्ट्रांना आपल्याला माहिती की मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. काही राष्ट्रांना मोठ्या अशा प्रकारचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला देश भारत, आपल्या देशाला उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, भारत देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे, श्रीलंकेला लाभलेला आहे, दक्षिण आफ्रिकेला लाभलेला आहे. काहींना भरपूर खनिज संपत्ती आहे. आणि कशी विविधता आपण बघतोय प्रत्येक देशाची की काही एकमेकांपासून दूर आहे, काही जवळ आहे, काहींना त्या ठिकाणी खनिज संपत्ती आहे, काही त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. आता खनिज संपत्ती जर आपण बघितलं उदाहरणार्थ तर सौदी अरेबियामध्ये, इराणमध्ये, इराकमध्ये विद्यार्थी मित्रांनो खनिज तेल आहे. त्याचबरोबर जर आपण असं बघितलं की आपल्या भारतामध्ये अभ्रक हे खनिज आहे. त्याचबरोबर जर आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये जर बघितलं तर सोन्याच्या खाणी सोनं आहेत. अशी काही खनिज संपत्ती आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. सगळेच तो एका ठिकाणी एकवटलेले खनिज संपत्ती. अशा प्रकारे देशाचे जे भौगोलिक स्थान आहे हे भौगोलिक स्थान परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावं लागतं, लक्षात घ्या. मग काय त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर देशाचा आकार बघा. देशाचा आकार, देशाचा आकार कसा आहे 2. त्याच्यामध्ये लोकसंख्या 3. त्याच्यामध्ये जमिनीचा पोत म्हणजे जमीन सुपीक आहे का नापीक आहे, जमिनीचा पोत. 4. देशाला लाभलेला समुद्र किनारा
देशाला लाभलेला समुद्र किनारा आणि 5 नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता. नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. पूर्ण गोष्टी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात या परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पहिला जो घटक आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारा घटक की देशाचं भौगोलिक स्थान कुठे आहे. यानुसार त्या देशाचं जे परराष्ट्र धोरण आहे ते परराष्ट्र धोरण हे ठरवावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक तुमच्या लक्षात आला असेल देशाचं भौगोलिक स्थान. आता आपण दुसरा घटक बघणार आहोत राजकीय व्यवस्था. दुसरा घटक आहे राजकीय व्यवस्था. आता मी पुसणार आहे हे तुमच्या लक्षात असेल. दुसरा घटक बघूया आता. दुसरा घटक आहे राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्था. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण लोकशाही ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली. आपल्याला माहिती लोकशाही स्वरूपाचे आपलं हे शासन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती या व्यवस्थेमध्ये संसद जे असतं ते परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीचं स्थान आहे. संसदमधून हे परराष्ट्र धोरण ठरवलं जातं आणि परराष्ट्र धोरण ठरवत असताना त्या संसदेमध्ये चर्चा होते आणि चर्चेमध्ये एखादा जर मुद्दा असेल परराष्ट्र धोरण ठरवताना चुकीचा असेल तर त्याला विरोधी पक्ष जे आहेत ते विरोधी पक्ष त्याला विरोध करू शकतात संसदेमध्ये. म्हणजे अशा प्रकारचं हे जे धोरण आहे परराष्ट्र धोरण ठरवताना राजकीय व्यवस्था सुद्धा हा घटक महत्वाचा आहे. संसद आहे, संसदेत चर्चा होते आणि परराष्ट्र धोरणात काही चुकीचा मुद्दा असेल तर विरोधी पक्ष त्याला विरोध करतात. अशा प्रकारचा हा एक महत्वाचा घटक आहे. आणि त्याचबरोबर संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना सुद्धा परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्याचा विचार करावा लागतो. मित्रांनो, आपला देश संघराज्य आहे, आपण लोकशाही संसद आपली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर परराष्ट्र धोरण ठरवायचं असेल, अमेरिका असेल, आपला भारत देश आहे, तर परराष्ट्र धोरण ठरवत असताना घटक राज्याचा विचार करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारताने जर परराष्ट्र धोरण ठरवण्याचा विचार केला तर आपल्या देशामध्ये जेवढे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांचाही विचार परराष्ट्र धोरण ठरवताना हा आपल्याला करावा लागतो. आता उदाहरण बघा, त्याचा सगळ्या जो घडामोडीचा जो विचार आहे, घडामोडींचा जो काय परिणाम आहे तो घटक राज्यावरती सुद्धा होत असतो. समजा उदाहरणार्थ एक दुसऱ्या राष्ट्रामध्ये श्रीलंकेमध्ये जर काही एखादी घडामोडी घडली तर त्याचा परिणाम आपल्या भारतातील घटक राज्य असलेल्या तामिळनाडूवरती सुद्धा होऊ शकतो. म्हणून घटक राज्याचा सुद्धा विचार हे जे आहे आपलं परराष्ट्र धोरण ठेवताना होत असतं हे लक्षात घ्या. म्हणजे त्याचबरोबर आपण आपल्या सगळ्यांना माहिती की जर पाकिस्तानमध्ये जर एखादी घटना घडली तर त्याचा परिणाम आपल्या जम्मू काश्मीरवरती होऊ शकतो. बांगलादेशात असा एखादी राजकीय घडामोड घडली तर त्याचा परिणाम आपल्या पश्चिम बंगाल या घटक राज्यात होऊ शकतो.
म्हणजे घटक राज्याचा सुद्धा या परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. राजकीय व्यवस्थेतील अशा प्रकारे हा विचार त्याच्यामध्ये आवश्यक असतो. हा सुद्धा महत्वाचा घटक विद्यार्थी मित्रांनो आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे घटक राज्यावरती त्याचा परिणाम होतो, मग त्याचा विचार करणं हे परराष्ट्र धोरणामध्ये अपेक्षित असते. आपल्या देशामध्ये आपण माहिती की शांतता आपला देश आहे, स्थैर्य आपल्या जसं आहे तसं आपण ठेवलं पाहिजे हे प्रत्येक राष्ट्राला वाटतं. तसं शेजारच्या राष्ट्रात सुद्धा शांतता आणि तिथलं स्थैर्य असणं हे गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की आपल्या घरामध्ये शांतता असणं गरजेचं आहे, तसं आपल्या शेजारी सुद्धा शांतता असणं गरजेचं आहे. शेजारी मोठमोठे भांडण चालेल आपल्या घरात, तसं आपल्याला चांगलं वाटेल का आपण त्याचे लक्ष देणार. तसं शेजारच्या राष्ट्रामध्ये एखादा राजकीय वादळ असेल, काही गोष्टी घडत असतील तर त्याचा परिणाम दुसऱ्या राष्ट्रावरती हा होतच असतो. म्हणून आपल्या देशामध्ये शांतता प्रस्थापित होत करण्यासाठी इतर देशामध्ये सुद्धा शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न देशाने प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आपला भारत देश हा लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताचे अनेक देशामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. शांतता निर्माण व्हावी म्हणून भारत देश प्रयत्नशील आहे. तर आपण शांतताप्रिय मार्ग आपला भारत आहे हे लक्षात घ्या. म्हणून शेजारी राष्ट्रांनी सुद्धा तो मार्ग अवसरला पाहिजे अशा प्रकारची धोरण आपल्या देशाचं आहे. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये बघूया मोठ्या विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्व आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं महत्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. प्रत्येक राष्ट्राला असं वाटतं की आपला आर्थिक विकास हा झाला पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. अर्थव्यवस्थेचा दोन प्रकारे या ठिकाणी दोन प्रकारे. पहिलं, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध. इतर देशांशी आपले आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग अशा ज्या गोष्टी आहेत त्या परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात. त्यानंतर आहे की आर्थिक सुरक्षेचे मुद्दे सुद्धा तितकेच महत्वाचे मानले जाते. भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत करणारे देश कमी परावलंबी असतात, त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे कमी परावलंबी असतात. ज्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे, अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे काय आहे, कमी परावलंबी. हे परावलंबी राहू शकत नाही कारण ते आर्थिक मजबूत आहे. ते म्हणून हे आर्थिक संबंध आपल्या इतर देशांशी कसे आहेत त्यानुसार परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी ठरवलं जातं. त्याचबरोबर ज्याची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्याला काही अडचण निर्माण होतली आहे अशा मजबूत असणाऱ्या देशांची परावलंबी हे कमी असते. म्हणजे ते इतरांवरती अवलंबून राहू शकत नाही, त्याची मजबूती हे संपूर्ण आहे. अशा प्रकारे दोन प्रकारे परिणाम हा अर्थव्यवस्थेचा विद्यार्थी मित्रांनो होत असतो. त्याच्यानंतर तिसरं राजकीय नेतृत्व. त्याच्यामध्ये चौथा मुद्दा आहे राजकीय नेतृत्व. विद्यार्थी मित्रांनो हा घटक अत्यंत महत्वाचा आहे.
परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये आपल्या देशामध्ये राजकीय नेतृत्व करणारे कोण आहेत हे सगळ्यात महत्वाचं. मग त्याच्यामध्ये महत्वाच्या व्यक्ती असतात प्रधानमंत्री, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री. हे जे सगळे आपल्या देशाचे सर्वोच्च पदावर असणारे मंत्री आहेत, नेतृत्व करणारे, ते यांचा सगळ्यात मोठा परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये सातत्य टिकवून ठेवण्यासाठी यांना सगळ्यांना प्रयत्न करावा लागतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण ठरवलं त्यावेळेला अलिप्ततावादामध्ये भर घातली. त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला भारत आणि चीन यांचे संबंध सुधारण्याचे योगदान त्यांना देण्यात येतं. अशा प्रकारचं हे जे काही योगदान आहे हे नेतृत्व करणाऱ्यांचं या ठिकाणी महत्वाचं अशा प्रकारचं आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. याच ठिकाणी मी थांबवतो.